धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 निसर्ग भटकंतीचं वेड लागलं की माणसं एका ठिकाणी थांबत नाहीत. नवनवीन ठिकाणं शोधायला लागतात आणि शोधता शोधता एखादं मनासारखं नवीन स्थळ सापडलं की तिथे थांबतात आणि तिथल्या वातावरणात तासनतास घालवतात. भटक्यांच्या या शोध मोहिमेमुळे नवी नवी पर्यटन स्थळं आकार घेत असतात. मात्र निश्चित उद्देश बाळगून एखादं पर्यटन स्थळ योजनाबद्ध पद्धतीनं विकसित केलं तर त्यात अनेक स्थानिक गावकऱ्यांना सहभागी करता येतं आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्नही मार्गी लावता येतो. नाशिक वन विभागानं हाच दृष्टिकोन ठेवून त्र्यंबकेश्वर जवळच्या काचुर्ली गावातील दुगारवाडीचं निसर्ग पर्यटन केंद्र विकसित केलं आहे. निसर्ग पर्यटन केंद्रामुळे फायदा होणार आहे हे गावकऱ्यांना पटवून देणं म्हणावं तितकं सोपं काम नव्हतं. मात्र वन विभागाच्या मंडळींनी सातत्यानं ग्रामस्थांशी संपर्क ठेवला, त्यांच्या बैठका घेतल्या, त्यांच्याशी चर्चाही केली आणि वन पर्यटन केंद्राच्या कामांसाठी त्यांना राजी करून घेतलं. गावात येऊन मी त्या ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली, त्यांच्या काही अडीअडचणी त्या जाणून घेतल्या आणि दुगारवाडी पर्यटन स्थळ विकसित करून आणि पर्यटनाच्या विकासाबरोबर गावकऱ्यांचा पण कसा विकास साधता येईल याच्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्याचा सहभाग घेतला आणि त्यांच्या एकत्रित मिळून बसून आम्ही असं ठरवलं की आपण जंगलाचे व्यवस्थित व्यवस्थापन करायचं. काय तिथं पर्यटक येतात त्यांच्यापासून आपल्याला काय उत्पन्नाचं साधन होईल का अशा हिशोबाने मग आम्ही प्रवेश शुल्क ग्रामसभेमध्ये ठराव करून प्रवेश शुल्क चालू केलं. जो वाहन आलं की ती त्यांना आपण साधारण जे गाव ठरवेल त्याच्याप्रमाणे 5-10 रुपये नॉमिनल फी केली. चालू आर्थिक वर्षामध्ये आम्हाला 33,000 रुपये त्याच्यापासून उत्पन्न प्राप्त झालेलं आहे. ते आम्ही सर्व उत्पन्न ग्रामस्थांमार्फत जी समिती स्थापन केली तिच्या खाजगी खात्यामध्ये ते भरतो आणि तेच परत गावाच्या विकासासाठी वापरतो. रानातून लाकूड फाटा जमवायचा, त्या मोळ्या विकायच्या आणि मिळणाऱ्या पैशात कुटुंबाच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची. हे काम गावातल्या महिला वर्गाचं. गावातल्या माता भगिनींना समजवायचं, त्यांची मानसिकता बदलण्याची कामगिरी वन विभागानं वनरक्षक महिलेकडे सोपवली होती. ह्या गावामध्ये मौजे काचुर्ली या गावामध्ये आधी सरपण वगैरे खूप जात होतं, म्हणजे खूप मोळ्या वगैरे तोडत होत्या. मला येऊन 1.5 वर्ष झाला. त्यानंतर मी श्री कुंभार भाऊसाहेब तसेच वन परिक्षेत्र अधिकारी साहेब आणि सहाय्यक वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मोळ्या वगैरे बंद केल्या. यांना आधी पुरुष वनरक्षकांना किंवा वनपालांना आधी खूप अडचण येत होती. एक महिला वनरक्षक पाहिजे म्हणून, म्हणजे त्या स्त्रिया असतात मोळ्या वगैरे तोडणाऱ्या, त्यांना कोणी अटकाव करत नव्हतं. तर त्यांना मदत म्हणून पण चांगले हे झालं. आणि मला एक लेडीज वनरक्षक म्हणून खूप अडचणी येतात, त्यामुळे मी बाजूच्या वनरक्षक जे भोसले आणि गाढवे त्यांची मदत घेऊन परत 2 मला वॉचमन दिले, सहाय्यक वन संरक्षक यांनी तसेच उपवन संरक्षक यांनी. त्यांच्या मदतीने आम्ही जंगल वगैरे फिरतो. आणि आता LPG गॅस वाटल्यामुळे हे सरपण वगैरे तोडणं पण भरपूर कमी झालं आहे. मी एक महिला वनरक्षक असल्या कारणाने मी गावातल्या महिला जेव्हा संध्याकाळी कामावरून येतात त्या त्यांच्या चुलीजवळ भाकरी वगैरे करतात, स्वयंपाक करतात, तेव्हा मी प्रत्यक्षात त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या जवळ बसून त्यांच्या समस्या जाणून घेते. त्यांना काय अडचणी आहे, जंगलाबद्दल काय वाटतं, त्यांचे मतं मी जाणून घेते. त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करतो. नाशिक वन विभागानं दुगारवाडी धबधबा निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकासाचा आराखडा तयार केला. स्थानिक गावकऱ्यांनी सहमतीनं कामं करण्याची तयारी दाखवली आणि वन विभागानं कामाला सुरुवात देखील केली.
माझा कार्यभार इथं घेतल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी दुगारवाडी ह्या धबधब्याच्या ठिकाणी आलो. पावसाळा चालू होता. सुंदर तिथलं निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं होतं. मीही ते धबधबा पर्यटकांची गर्दी पाहून भारावून गेलो आणि ह्या संधीचा आपण एक चांगला उपयोग करून घ्यावा आणि त्या गावकऱ्यांनाही त्याचा फायदा करून द्यावा ही मनोमन कल्पना विचारात घेतली. मी वनाचं संरक्षण संवर्धन कसं करायचं, स्थानिक लोकांचा विकास कसा करायचा या गोष्टी सगळ्या विचारात घेऊन आम्ही आराखडा तयार केला आणि या कामाला इथं सुरुवात केली. तर आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आम्हाला इथं असं आढळलं की आम्ही प्रत्येक गोष्टी ग्रामस्थांना विचारूनच केलेली आहे की इथं काय काय अडचणी आहेत किंवा काय काय आपल्याला करता येईल. तर इथं माझ्या समोर एक आलं की इथं धबधब्या पाहायला हजारो लोक इथं पावसाळ्यामध्ये येतात, मुंबईवरून येतात. त्र्यंबक तीर्थक्षणाला आलेले लोक ते इकडे येतात आणि दरवर्षी अशा काही दुर्घटना अशा घडतात की काही लोक कड्यावरून खाली पडतात, काही वेळेला जीवितहानीही झालेली आहे. तर साहेब इथून कुणाचाही तर पुढे जीव गेला नाही पाहिजे या दृष्टीने आपल्याला काय करता येईल हे आम्ही पाहिलं, पाहणी केली आणि आम्ही आता जी समोर दिसते हे रेलिंग केलं आम्ही आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी कुठलाही ते एक ऍक्सिडेंट झाला नाही आणि लोकांना सुरक्षित वाटायला लागलं. तो काय आम्ही केलं. परत लोकांनी चिखल असायचा म्हणून आम्ही दगडी निसर्गाशी सुसंगत अशी दगडी पाऊलवाट नेचर ट्रेल तयार केला. आता आपण जे वरून पाहत आला तर तिने आम्ही निसर्गाशी एकरूप असा तिथं नेचर ट्रेल तयार केला दगडी आणि ती आता जे आपण पाहिलं असेल तर ते एक ग्रीन केव आपण एखाद्या हिरव्या गुहेतून काय येतो असं आपल्याला चित्र तिथे दिसते, आपण पाहिलं असाल. आणि त्याचबरोबर आम्ही काय केलं, इथं आता जी इतकं ग्रीनरी आहे जवळ 600 हेक्टर हे हरित वन आहे, इव्हर ग्रीन आहे की इथं आता आपल्याला पक्ष्यांचे आवाज येतात. आम्हाला आणखी एक याच्यात आलं की उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्षण असतं म्हणून आम्ही पुढच्या एका स्पॉटला त्या ठिकाणी वनतळ केलेलं आहे आणि आपल्या सगळ्या वनजीवाच्या सगळ्यांच्या नशिबानं तिथं उन्हाळ्यातच भरपूर पाणी लागलं आणि आज हजारो पक्षी हजारो प्राणी त्या वनतळ्यावर पाणी प्यायला येतात असतात. तर ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आम्ही इतके पर्यटकांची संख्या वाढली, आता गावालाही त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही काय केलं, एक शुल्क नॉमिनल शुल्क वसूल करण्याचं ठरवलं आणि ती JFM कमिटी मार्फत आम्ही करतो आहे आणि त्यातून गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये JFM कमिटीला चांगला त्याला फायदा मिळाला आणि त्यांच्या गावाची सुधारणा करत आहेत. पर्यटन केंद्राच्या परिघातील गावातल्या गावकऱ्यांच्या सहमती सहकार्या इतकाच त्यांचा सक्रिय सहभागही महत्वाचा होता. शिवाय पर्यटन केंद्राच्या निमित्तानं त्यांना 4 पैसे मिळावेत अशीही वन विभागाची अपेक्षा होती. लोकांना जाणीव व्हावी याच्यासाठी ते बोर्ड वगैरे लावले. इथल्या काय लोकल परिस्थिती त्याची माहिती तिथं पशुपक्ष्यांची वगैरे तिथं त्याच्यावर दाखवली आणि त्यांना त्यांचे संपूर्ण मार्गदर्शन करून गाईडसारखं काही असे 2-4 पोरं तयार केले. मग ते कोणी पर्यटक आले की त्यांच्याबरोबर ते जातात, त्यांना माहिती देतात. पर्यटक जाताना त्यांना खुशीने काहीतरी जे काही पैसे देतील ते त्याच्या उदरनिर्वाहाचं त्यांना साधन होतं. तसंच इथं व्यवस्थित त्यांनी जंगल राखल्यामुळे जांभूळ, नंतर गावठी आंबे, करवंड अशी रानफळं इथं झालेली होती. मग त्या गावातल्या महिला बचत गटांना आम्ही सांगितलं की तुम्ही ही घ्या आणि पर्यटकांना विक्री केली तरी चालेल आणि तुमचं उत्पन्नाचं त्याच्यापासून साधन होईल. तसंच इथं पावसाळ्यात जेव्हा पाऊस जोरात होतो त्यावेळेला धबधबा चालू होतो आणि ती पाहण्यासाठी खरी पर्यटकांची गर्दी इथे त्यावेळेला असते. मग त्या 3 गावामध्ये 2-3 महिला बचत गट होते, त्यांना आम्ही छोटे छोटे स्टॉल लावायला परवानगी दिली. म्हणजे पर्यटकांच्या ज्या गरजा आहेत, चहा पाणी बिस्किट, त्यांना लागणारं साहित्य, तसंच काही महिलांना असं सांगितलं की त्यांना जर लागत असेल तर गावातलं जेवण म्हणून पिठलं भाकर का होईना त्यांना जेवण तयार करून द्यायचं, त्याची काय मोबदला देतील तुम्ही घ्यायचा. निसर्ग पर्यटन केंद्राच्या कामाला गती आणण्यासाठी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि वनविभाग अधिकारी कर्मचाऱ्यांची संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आणि स्थापित झालेल्या पर्यटन केंद्राची उपयुक्तता गावकऱ्यांनाही अधिक जाणवू लागली. आम्हाला इथं ज्या टायमाला इथं पर्यटन स्थळ स्थापित झालं त्या टायमाला आम्हाला सहाय्यक वन संरक्षक साहेब यांनी याच्याबद्दल सांगितलं की बाबा तुम्ही इथं ह्या गावाच्या लोकांना, त्या पद्धतीने आम्ही गावातल्या लोकांना त्याबाबत प्रवृत्त केलं आणि त्या पद्धतीने वेळोवेळी जे इथं पर्यटक स्थळामध्ये येणाऱ्या अडचणींचं त्यांनी दूर केल्या आणि पर्यटनास्थळामार्फत माननीय उपवन संरक्षक यांनी पण आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या का इथं हे जंगल असं व्हायला पाहिजे तर तुम्ही ग्रामस्थांसंग सहभाग भरपूर ठेवा. त्या पद्धतीने आम्ही ग्रामस्थांबरोबर सहभाग करून ग्रामस्थांना त्याबाबतची माहिती दिली. मग ते ग्रामस्थ आम्हाला त्या पद्धतीने पर्यटन स्थळाच्या विषयी मदत करायला लागले. आमच्या गावात आतापर्यंत याच्या मागे जिथून हे पर्यटन स्थळ नव्हतं
त्यावेळेस या जंगलाची खूप तोड व्हायची. 4-5 गावचे लोक इथून म्हणजे जंगल वाहून न्यायचे, डोक्यावर मुळे न्यायचे, काही बैलगाडी न्यायचे. पण ज्या दिवसापासून हे पर्यटन स्थळ म्हणून शासनाने जाहीर केलं त्या दिवसापासून वन खात्याचे अधिकारी, इथले फॉरेस्ट गार्ड आणि वरिष्ठ अधिकारी इथे वेळोवेळी लक्ष देऊन आमची वन व्यवस्थापन समितीशी कायम प्रत्येक वेळेस मिटिंग घेऊन घराघरात त्यांनी सगळे म्हणजे मिटिंग घेऊन सगळे योजनांचं समजावून सांगून त्या दिवसापासून इथली जंगलतोड पूर्णतः बंद झालेली आहे आणि मोळी सुद्धा वाहण्याचे बंद केले. पुन्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आम्हाला प्रत्येक गावातल्या प्रत्येक लाभार्थ्यांना गॅस दिलेले आहे, त्यामुळे सुद्धा जंगलतोड बंद झालेली आहे. तसेच शासनाने दिलेला निधी तो सुद्धा भरपूर म्हणजे अपूर्ण पडतोय. तर याच्या पुढे अजून जर निधी दिला शासनाने तर आमच्या गावाचा अजून विकास होईल. येथील लोकांना पावसाळ्यात भरपूर रोजगार उपलब्ध होतं. 100-200 पावसाळ्यात इथं दुकानं लावतात, छत्री घेऊन लोक बसतात. त्याच्यामुळं येणारे धबधब्या लोक त्यांच्याकडून रोजगार लोकांना उपलब्ध होत असतो. दुगारवाडी धबधबा झाल्यापासून आमच्या गावाला आम्ही एक पुस्तक छापलंय. दर माणसी आपण एक माणसा मागं 10 रुपये असं घेतोय आणि दर महिन्याला आम्ही मिटिंग घेत असतो. आम्हाला हे वन विभागाने आम्हाला हे दिलंय हे जंगल राखण्यासाठी. ते जंगल आम्ही वेळोवेळी त्याचं हे करतो. आता जंगल तोड होत नाही, मग नंतर आम्हाला त्यांनी वेळोवेळी आम्हाला ते मार्गदर्शन करीतात. जंगल तोड होऊ नये म्हणून आम्हाला त्यांनी वन विभागाने आम्हाला गॅस दिलेत. त्याच्यामुळे आता जंगल तोड होणार नाही आणि आम्ही पूर्ण लक्ष टाकू त्याच्यावर. आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मंडळी, शेती हा व्यवसाय जगभर केला जातो, पण आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा दुष्काळग्रस्त, समस्याग्रस्त आहे की काय अशी जाणीव मनात निर्माण होते. काय होतं मंडळी, शेती हा व्यवसाय पावसाच्या पाण्यावर अवलंबून आणि त्यामुळे अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती, मानवी आपत्ती ह्या शेतकऱ्यांवर येत असतात आणि अशा प्रसंगी काय वागावं, काय करावं हे कळत नाही आणि मग त्यांच्या मनावर थोडासा विपरीत परिणाम होतो. कधी कधी मन इतकं उदास होतं की काय करावं समजत नाही. अशा वेळेस मनाला आधाराची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. आणि मंडळी, असं मार्गदर्शन शाळा, कॉलेज, महाविद्यालय, हॉस्पिटल यामधून समुपदेशनाद्वारे केलं जातं. शेतकऱ्यांनाही अशा मार्गदर्शनाची, समुपदेशनाची गरज असते आणि म्हणूनच आज आम्ही विषय घेतला आहे शेतकऱ्यांना मानसिक ज्या समस्या आहे त्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचं मानसिक सक्षमीकरण. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलंय समुपदेशक भाग्यश्री कापुरे यांना. नमस्कार. नमस्ते. आपलं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. भाग्यश्री कापुरे यांची ओळख सांगायची मंडळी तर त्यांनी पुणे विद्यापीठ येथून समाजकार्य म्हणजे MSW या विषयात पदव्युत्तर शिक्षण 2008 साली पूर्ण केलं. धुळे आणि नंदुरबार या भागात शाळा, महाविद्यालय यांचे विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, आदिवासी घटकांकरता विविध स्तरावर मार्गदर्शनाचं कार्य त्या करतायत आणि सध्या RCF कंपनीत वरिष्ठ समुपदेशक या पदावर त्या कार्यरत आहेत. चर्चेला आपण सुरुवात करूया. भाग्यश्रीताई, सुरुवातीला मला असं सांगा की शेतकऱ्यांमध्ये या समस्या आढळतात त्या नेमक्या प्रामुख्यानं कोणत्या आहेत आणि त्यामागची कारणं काय आहेत? भारतात उद्योग आणि माहिती तंत्रज्ञानाने तर भरपूर प्रगती केली आहे, पण भारत मुख्य हा शेतीप्रधान, कृषीप्रधान देश म्हणूनच ओळखला जातो. सध्याच्या अवकाळी पाऊस, दुष्काळग्रस्त किंवा वन्य पशूंचा उपद्रव, सरकारी जात, सावकाराकडून घेतलेले कर्ज, ह्या सगळ्या अनेक कारणांमधून शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यामुळे त्याचं वाढती महागाई, त्याचं व्याज वाढतं. या सगळ्या नैसर्गिक हल्ले किंवा या आपत्तीमुळे अनेक दुष्परिणामांना त्याला सामोरे जावं लागते. या गेल्या वर्षभरापासून गेल्या काही वर्षभरांपासूनच शेतकरी आत्महत्यांची चर्चा पूर्ण देशभर चालू आहे. बरोबर.
सध्या सुरू असलेल्या ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ ह्या सगळ्यांचा विचार जर केला तर असं लक्षात येतं की पूर्वीच्या काळी असे दुष्काळ वगैरे होत नव्हते का? तर पूर्वी असे दुष्काळ वगैरे होत होते, पण मग त्यांची विचार केला तर त्यांची कारणं किंवा उपाय वेगळे होते का? तर नाही, कारणंही तीच, उपायही तेच होते. आताही शासनाकडनं शासन पातळीवर वेगवेगळ्या पातळीवर बरेच उपाय राबवले जातात, पण मग तरीही आत्महत्या का हा एक प्रश्न निर्माण होतो. मग आत्महत्याला कारणीभूत असणारे फक्त हे एकच कारण आहे का? हा पण एक प्रश्न आहे. असं पाहायला गेता जेव्हा आत्महत्या शेतकऱ्यांनी ज्या केलेल्या आहेत त्या मी अगदी जवळून पाहिलं असं म्हणता येईल, कारण की मराठवाडा, विदर्भ ह्या गावांमध्ये इथल्या काही ज्या आत्महत्या ठिकाण झालेल्या जी गावं आहेत तर त्या गावांमध्ये जेव्हा सर्वेक्षण आम्ही 2008 साली केलं होतं तेव्हा त्या घरांची की त्या पूर्ण गावांची परिस्थिती जी इतकी भयावह होती. एकतर कर्जाचा भरपूर डोंगर होता, बरेच उत्पन्न तर काहीच नव्हतं, आणि त्यात घरातला जो मेन कर्ता पुरुष आहे तो त्यांनी आत्महत्या केली. तर या सगळ्या समस्यांना प्रसंगांना सामोरे जावं लागणारा जो मागे उरलेला जो वर्ग आहे म्हणजे घरातली इतर जी मंडळी आहेत त्यांना सगळ्यांनी ह्या सगळ्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं ह्याची खूपच म्हणजे प्रश्न पडला होता. आणि त्यांनी त्याच्यातून त्यांनी जे कर्ज आहे किंवा जे आहे थोडे मोठं शेतीचं जे उत्पन्न आहे त्याच्यात कसं उदरनिर्वाह करायचा ही एक प्रश्न होता. मग हे सगळं जेव्हा पाहता असं लक्षात येते की फक्त शेती किंवा जे उत्पन्न येण्याचे जे साधनं आहेत त्या साधनांवरच आपण शेतकऱ्यांनी अवलंबून राहायचं का? कारण की त्याला व्यतिरिक्त दुसरे पण काही जर मार्ग असतील तर कदाचित त्यांच्यावर ही परिस्थिती नाही येणार. नेमके कोणते मार्ग आपण सांगाल? म्हणजे फक्त आपण काय की उत्पन्न शेतकरी फक्त शेती आणि तो शेतीशी एकदम एकरूप झालेला असतो, पण मग फक्त शेती हेच उत्पन्नावर अवलंबून न राहता जर त्यांनी शेतीपूरक वेगवेगळे व्यवसाय केले म्हणजे दुग्धपालन म्हणा, पशुपालन म्हणा, वराह पालन आहे, गांडूळ खत आहे, मत्स्य शेती आहे, असे कुक्कुटपालन आहे, असे वेगवेगळे जर त्यांनी व्यवसाय जर सुरू केले शेतीशी पूरक तर मला वाटतं की फक्त एकावर अवलंबून न राहता जर एक मार्ग संपला किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालं तर अन्य काहीतरी मार्ग, अन्य सोर्सेस मला उपलब्ध आहेत हे जर त्याला शाश्वती असेल त्या उत्पन्नाची तर मला वाटतं हे आत्महत्येचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल. अनेकदा असं होतं की शेतकरी हा शासनावर अवलंबून असतो, पण शेतकऱ्यांच्या या काही समस्या आहेत तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून इतर काही गोष्टी पण शेतकऱ्यांना मदत करू शकतात शासनाव्यतिरिक्तही, तर त्यासाठी आपण काय सांगाल? जी नैसर्गिक आपत्ती आहे याच्यावर कसं पूर्णतः आपण त्या नैसर्गिक आपत्तीला कोणाला जबाबदार नाही पकडू शकत, ना शासन ना समाज ना आपण. पण जर आपत्ती आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करण्याची, त्या परिस्थितीला हाताळण्याची किंवा भविष्यात येणाऱ्या प्रश्नांना कसं तोंड देण्याची ह्याची जर व्यवस्थित त्यांना जर मदत कार्याची जर आपण व्यवस्था केली तर मला वाटते ह्या सगळ्या समस्यांना तोंड फुटेल. कारण की जेव्हा शेतकऱ्यांना हे ज्या प्रश्न पडतात तेव्हा फक्त सरकारच त्यांना मदतीला यावं किंवा आपण सरकारवर अवलंबून राहावं हे कितपत योग्य आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या शासनाव्यतिरिक्त वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा कंपन्या आहेत वेगवेगळ्या, त्या कंपन्यांमध्ये CSR विभाग असतात, CSR डिपार्टमेंट्स, ह्या विभागांमार्फत सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्याकडे भरपूर फंडही उपलब्ध असतात आणि त्यांना समाजासाठी काम करायचंच असतं. तर ह्या फंडचा उपयोग करून त्यांनी जर शेतकऱ्यांसाठी जर वेगवेगळे प्रकारे जर काही आधार केंद्र उभी केली, मार्गदर्शन केंद्र उभी केली, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं, मदत कार्य केलं तर मला वाटतं बऱ्याच अंशी हे जे त्यांचे जे नैराश्य आहे किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत, फक्त आत्महत्याच नाही पण त्या व्यतिरिक्त बऱ्याच ज्या समस्या आहेत त्या सगळ्या म्हणजे पूर्ण निघून जातील समस्या. RCF या बाबतीत काय करताय? म्हणजे समुपदेशन करत असताना शेतकऱ्यांपर्यंत जाणं कसं जमतं किंवा शेतकऱ्यांना तुम्ही बोलवतात की काय? RCF ही जी कंपनी आहे या कंपनीमार्फत आम्ही शेतकऱ्यांमार्फत जाऊन म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्पेसिफिक अशी पण कार्य आहेत जसे की शेती प्रकल्प प्रात्यक्षिक आहे, शेती मेळावे आहेत, प्रशिक्षण कार्यक्रम आहेत, असेही कार्यक्रम केले जातात. पण त्या व्यतिरिक्त त्यांना मानसिक आधार किंवा बाकीच्या मदतीची कशी गरज आहे त्यासाठी RCFचे CSR डिपार्टमेंट जे आहे ते कार्यरत असतं. त्या RCF तर्फे त्या CSR विभागातर्फे वेगवेगळी गावं दत्तक योजनामध्ये घेतली जातात. त्यांचा विकास कसा करता येईल किंवा गावांमध्ये आरोग्य तपासणी, मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, मुलांना शिक्षणासाठी मोफत वह्या पुस्तकं वाटप किंवा चष्मे वाटप, ही जी वेगवेगळ्या पातळीवर पण जी मार्गदर्शन किंवा मदत कार्य चालू आहे त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या
थेट समस्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या त्या समस्यांचं निराकरण करण्याचा आमच्या परीने प्रयत्न करतोय. या प्रकारे जर अन्य कंपन्या जरी पुढे आल्या आणि शासकीय पातळीवर पण ही जर व्यवस्था सुरू झाली तर मला वाटतं बऱ्याच अर्थी त्यांचे प्रश्न सुटतील. समुपदेशनाची तितकीच शेतकऱ्यांना गरज आहे, पण आत्महत्या हा विषय जेव्हा शेतकऱ्यांचा येतो तेव्हा आपल्या स्वतःला काय वाटतं की याला जबाबदार नेमकं कोण आहे? आता देशामध्ये गरीब आणि श्रीमंत ह्याची जी दरी आहे ती वाढत चालली आहे. त्याच्यात ही जी शेतकऱ्यांचं जीवन आहे ते संपूर्ण शेतीवर अवलंबून असतं. त्याने कसलेली शेतीशी तो एकदम एकरूप झालेला असतो आणि त्याच्यात ही नैसर्गिक आपत्ती आणि हे सगळे किंवा शेताला बाजारात कमी भाव मिळणं, सावकाराकडनं घेतलेले कर्ज आणि त्या कर्जाचं वाढतं जाणारं व्याज किंवा घरात अन्य लग्न कार्य असण्यासाठी घेतलेले कर्ज आणि मग ती कर्ज कशी परत फेडायची, त्यांच्या घरातल्या मुलांची शिक्षणं, त्यांचं पालन पोषण हे कसं करायचं की आता पुढच्या वर्षी आता उत्पन्नही नाही आणि पुढच्या वर्षी शेती करायसाठी काय मला कुठून कर्ज घ्यायचं किंवा कुठून पैसा उभा करायचा, ही असे एक ना अनेक कारणं आत्महत्येला आहेत. म्हणजे फक्त एकच असं कारण असं स्पेसिफिक आपण सांगू शकत नाही. की 2012चा जो सर्व्हे झाला शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात तर त्याच्या त्या अभ्यासानुसार त्या अहवालात असं सांगितलंय की फक्त कर्ज घेतलं किंवा नुकसान झालं किंवा त्याला व्यवस्थित भाव नाही मिळाला बाजारपेठेत हीच कारणं नाही आहेत, तर याच्या व्यतिरिक्त अन्य कारणे सुद्धा आहेत. तर ह्या कारणांमध्ये जर आपण म्हणजे असं एकाच स्पेसिफिक कारणाला आपण जबाबदार नाही ठरू शकत. बऱ्याच अर्थी ही जी नैसर्गिक आपत्ती आहे तिच्याकडे जर आपण व्यवस्थित जर अभ्यास केला तर लक्षात येईल ही मानवाकडेच बोट दाखवते. कारण की मानवाने जे कॉन्क्रिटीकरण केलंय, जलसंधारणाचे कमतरता आहे किंवा भूजलगर्भ पातळी जी आहे पाण्याची त्याच्यातून बोरवेलच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात पाणी उपसा करणं ही अनेक कारणं सुद्धा त्याला निसर्गाच्या आपत्तीला पण कारणीभूत आहेत. तर मग ही आपलीच जबाबदारी पडते समाजाचीच किंवा आपल्या गावकऱ्यांची म्हणा, शेतकऱ्यांची म्हणा, की आपण त्यावर वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून त्याच्यातनं आपलं स्वतःचं निराकरण, समस्यांचं निराकरण कसं करू शकतो किंवा गाव पातळीवर एकत्रितरित्या जर आपण एकत्रितरित्या येऊन जर गावामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा असे काही उपक्रम जर राबवले तर शासनाच्या वर अवलंबून न राहता या शासनाकडे आम्हाला पाणी पुरत नाहीये, पुरवठा नाहीये, तर हे जे प्रश्न ते आपोआप ते स्वतःच्या गाव पातळीवर पण जर ते सोडवू शकले तर अनेक समस्यांना त्यांना पर्याय मिळू शकतात. आज आपण या ठिकाणी आलात आणि शेतकरी बांधवांना जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. मंडळी, शेतकरी बांधवांचे जे प्रश्न आहेत ते नक्की सुटू शकतात आणि मानसिक आधारही त्यांना मिळू शकतो. आजच्या भागात आपण अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, पण नेमके त्यांचे मानसिक उपचार काय आहेत, त्यावर काय नेमकं करायचं हे जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत आपला निरोप घेत आहोत. नमस्कार. आमची माती आमची माणसं. वर्षा 2 वर्षांच्या काळात वन विभागानं दुगारवाडी धबधबा निसर्ग पर्यटन केंद्राचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना हा बदल नुसताच जाणवत नाही तर तो त्यांना मनापासून भावतो. आता परत आम्ही या ठिकाणी आलोत तर आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी सोयी सुविधा दिसली. पूर्वीपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचे आनंदमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे. आपलं या ठिकाणी दुगारवाडी धबधब्यात वन विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत. त्या बाजूला बघितलं आपण तिकडे रँगल चांगल्या प्रकारे उभे केलेले आहेत. तसेच या ठिकाणी तळ्याची व्यवस्था, ब्रॅकेट अतिशय चांगल्या पद्धतीची. आम्हाला खूप आनंद वाटला की या दुगारवाडी धबधब्याला आम्ही भेट दिली. हा दुगारवाडी धबधबा त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रापासून जवळजवळ 7 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आलो होतो. परंतु लोकांनी सांगितलं की या ठिकाणी दुगारवाडी धबधबा आहे, तर आम्ही आलोत आणि भेट दिली आणि आम्हाला योग्य वाटलं आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी स्थळ आणि पक्ष्यांचे आवाज सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे ऐकायला मिळालीत. आणि परत आम्ही दुसऱ्या लोकांनाही सांगणार की अतिशय दुगारवाडी धबधबा हे चांगलं पर्यटन स्थळ आहे, त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या. आणि माझी इच्छा अशी आहे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी सर्व लोकांनी येऊन दुगारवाडी धबधब्याला भेट द्यावीत. एक वाक्य बोलावं असं वाटतं की झालेत बहुत, असतील बहुत, पण दुगारवाडी धबधब्यासारखं दुसरं कोणीच नाही. येवत कितीही काळ निसर्ग विसरणार नाही. आमच्यासारखी तरुण पिढी निर्माण होत आहे. पर्यटनाचा आनंद घेतल्याशिवाय राहणार नाही. खूप दिवसांपासून असं ऐकत होतो की दुगारवाडीचा धबधबा खूप छान आहे, खूप बघण्यासारखा आहे.
तर म्हटलं चला एक दिवस जाऊन मित्रांबरोबर थोडी गंमत करून येऊ. तर मग आम्ही सर्व कॉलेजचे मित्र, हे माझे भाऊ आहे लहान, आम्ही यांना घेऊन आलेलो आहे. ते बघितल्यानंतर इतकं छान वाटलं, इतकं सुंदर वाटलंय. पहिले आम्ही आलो होतो त्या खूप वर्ष झाली तेव्हा पण आलो होतो, पण त्यावेळेस एवढी सुविधा वगैरे काही नव्हती. आता ज्यावेळेस आम्ही आलो तर इथे रस्ता वगैरे वन विभागाने इथे रस्ता, त्यानंतर बॅरिकेड वगैरे तिथं बनवलेले आहे. आणि त्यामुळे जे आम्ही पूर्वी आलो तर त्यावेळेस लोक त्याच्या बाहेर जाऊन बघायचे, पण आता त्यासाठी एक स्पेसिफिक जागा आहे, कुठून बघावं, कुठून चांगलं दिसेल, एक लोकेशन भेटलं आम्हाला. असं आता आम्ही फिरत फिरत इकडे खाली पण आलेलो आहे. इथं एक तळ आहे, खूप मस्त आणि छान असे निसर्गरम्य वातावरण. त्यानंतर इथं पशु पक्षी यांचे आवाज पण सारखे येत राहतात. जर आपण शांततेत संध्याकाळच्या वेळेस वगैरे आलो, गार हवा, ऊन, मस्त एकदम छान असं एकदम मस्त वाटतं. पर्यटनातून ग्रामविकास करण्याच्या वन विभागाच्या कामाचं महत्त्व संयुक्त समितीला पर्यायानं काचुर्लीच्या गावकऱ्यांना आता पटलं आहे. हे गावकरी गावाचा विकास करण्यासाठी, नवनवीन योजना राबवण्यासाठी आता सिद्ध झाले आहेत. तसेच वन विभाग समितीमार्फत आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने इथं फ्लॅट म्हणजे बांबूची झाडं लावण्याचं काम सुरू करणार आहेत. तसेच वनतळे, शेततळे बांधणार आहेत. त्याच्यापासून, त्या बांबूच्या झाडापासून मोठाले झाल्यानंतर आमच्या गावालाच त्याचा फायदा होणार आहे. तेच मोठे झाले का आम्ही स्वतः वन समितीमार्फत तिचं संरक्षण करणार आणि ते बांबू आम्ही मोठाले झाले का आमच्या मार्फतच त्याची विक्री करणार. वन पर्यटनाच्या विकासातून वनांचा आणि गावांचा विकास साधता येतो. इतकंच नाही तर गावकऱ्यांना सोबत घेऊन वनरक्षण आणि वनसंवर्धनही करता येतं. हे दुगारवाडीच्या उपक्रमातून अधोरेखित झालं आहे. त्यामुळेच वन खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह आता वाढला आहे. त्यातूनच वन पर्यटनातून वनविकास आणि ग्रामविकास ही संकल्पना महाराष्ट्रात अधिकाधिक गावाखेड्यात पसरेल असं म्हणायला हरकत नाही.